नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणयकथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. काय सारा लाईफ आहे माझं. आज माझा बर्थडे आहे तरी मी घरी एकटाच आहे. साजरा करायचा म्हटलं तरी मी काही करू शकत नाही. मी एकटा काय घंटा साजरा करणार? ना बायको ना मुलं. नाही म्हणजे ते आहेत, पण या क्षणी माझ्यासोबत नाही. शिल्पा माझी बायको गेली 4 आठवडे झाले ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. गर्भाशयाचं ऑपरेशन झाल्यामुळे तिला पूर्ण बेड रेस्ट सांगितलं आहे आणि माझ्या कामाच्या व्यापामुळे इथे तिची घरात कोण काळजी घेणार म्हणून तिला हॉस्पिटललाच ठेवली आहे. एक स्पेशल नर्स 24 तास तिच्यासोबत आहे आणि हॉस्पिटलवाले सगळी काळजी घेत आहेत. दोन्ही मुलांना शिल्पाची बहीण म्हणजेच माझी मेहुणी तिच्या घरी घेऊन गेली आहे, त्यामुळे त्यांची काही काळजी नाही. माझा बहुतेक हा पहिलाच वाढदिवस असेल की माझ्या जवळचं कोणी माझ्यासोबत नाही. त्यामुळे मला खूप उदास वाटत होतं आणि सकाळी मला उठल्यापासून उत्साहच वाटत नव्हता. रिकामं घर अगदी खायला उठत होतं. अर्थात शिल्पानं सकाळी पहिला फोन करून मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि तिनं मला रडून किस केलं आणि विषही केलं. मग मी तिला सांगितलं की आपण हॉस्पिटलमधून तू घरी आलीस की मग आपण बर्थडे सेलिब्रेट करू. तिच्याशी बोलणं झालं तर मला अजूनच उदास वाटू लागलं. ऑफकोर्स ऑफिसला जायचं होतं, परंतु काम करण्याचा उत्साह जाणवत नव्हता. तेवढ्यात पटकन मला आठवलं की संगीता दिदीनं 2-3 दिवसांपूर्वी फोन करून मला सांगितलं होतं की वाढदिवसाच्या दिवशी संध्याकाळी घरी जेवायला आहे म्हणून. ऑफिसमध्ये गांठ फाडून काम करत होतो, त्यामुळे आज मी ऑफिसला गेलो तर रात्री 10 वाजेपर्यंत तिथंच अडकणार होतो. तेव्हा रात्री संगीता दिदीकडे जायला वेळ मिळणार नव्हता आणि त्याची जाणीव झाली आणि मग मी अजूनच नर्वस झालो. पण असं किती वेळ पडून राहणार म्हणून मी शेवटी नाईलाजानं उठलो आणि आंघोळसाठी बाथरूममध्ये शिरलो. तेवढ्यात माझा मोबाईल वाजला. मी बाहेर येऊन फोन घेतला तर स्क्रीनवर नाव वाचलं तर माझी किंचित कळी खुलली. फोन पिक करून मी कानाला लावला. हॅपी बर्थडे डिअर सागर. संगीता दिदीचा मंजूळ आवाज कानात घुमला. थँक्स दिदी. मी मनापासून हसत तिला म्हणालो. योगायोग बघ, तुझा फोन यायच्या आधी मी तुझाच विचार करत होतो. चल काहीतरी खोटं. ती मिश्किलपणे हसत म्हणाली. आजच्या दिवशी तू बहिणीचा विचार नाही तर तुझ्या बायकोचा विचार करायला पाहिजे. अगं तुझा विचार करत होतो म्हणजे तू म्हणाली होतीस ना की आज रात्री जेवायला ये म्हणून. तर ऑफिसच्या कामामुळे मला रात्री यायला जमेल असं वाटत नाही. तेव्हा तुला तसं फोन करून सांगावं का हा विचार करत होतो. हो, मला वाटलेलंच तुला जमणार नाही, दीदी लटक्या रागानं म्हणाली. तुझं काम म्हणजे तुझी दुसरी बायकोच आहे जणू. अरे कमीत कमी महिन्यातून एखादा तरी भेटत जा. मी किती दूर राहते तुझ्यापासून, हार्डली अर्धा पाऊण तासाच्या अंतरावर. इतक्या जवळ असूनही तुला मला भेटायला वेळ काढता येत नाही. मान्य दीदी. फोनवर तिला दिसलं नसलं तरी कानाची पाळी पकडून मी तिला म्हणालो की माझी चूक झाली. तुला रेग्युलर भेटायला पाहिजे पण मी भेटत नाही, म्हणून मग मीच भेटायला आले तुला. संगीता दिदी हसून म्हणाली. खिडकीतून खाली पहा, मी येते. खरंच की काय? अविश्वासानं मी धावतच खिडकीजवळ आलो. खाली पाहिलं तर खरंच संगीता दिदी मोबाईल कानाला लावून माझ्या बिल्डिंगच्या गेटमधून आत शिरत होती. आमची नजरानजर झाली आणि दोघांच्याही चेहऱ्यावरती हसू फुललं. मी फोन कट केला आणि मेन दरवाजाकडे निघालो, संगीता दिदीला घरात घेण्यासाठी. दरवाजा उघडून मी दारात उभा राहिलो आणि तिचीच वर यायची वाट पाहत होतो. लिफ्टच्या दरवाजातून ती बाहेर आली आणि हसत हसत माझ्या समोर आली. व्हॉट अ सरप्राईज दीदी, मी हरखून तिला म्हणालो. हॅपी बर्थडे डिअर. मला बिलगत तिनं मला पुन्हा विश केलं. थँक्स, मी तिला कवेत घेऊन म्हणालो. तिला आलेलं पाहून मला प्रचंड आनंद झाला. जसा तिने माझ्या घरात प्रवेश केला तसं घरातलं वातावरण बदललं आणि माझी मरगळ निघून गेली. अचानक माझ्या ते रिकाम्या घरात नवचैतन्य सणसाळू लागलं आणि जणू पॉझिटिव्ह एनर्जीज ट्रान्समिट होऊ लागली. आत शिरल्या ती बडबडायला लागली आणि आम्ही दोघे हसत खेळत विनोद मस्ती गप्पा करत लागलो. नाश्ता केला का? काही खाल्लंस का? मध्येच तिने मला विचारलं. नाही अजून. नाश्ता तोच
कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट. मी हसून उत्तर दिलं. ब्रेड, बटर आणि जाम. वाटलेलंच मला. दुसरं काही बनवून का खात नाही? दीदीनं मला दटावलं. कोणाला वेळ आहे दीदी ते बनवायला? ब्रेड, बटर, जाम कसे एकदम रेडीमेड नाश्ता. मी हसून म्हणालो. मला माहीत होतं, म्हणूनच मी घेऊन आली. असं बोलून तिनं तिच्या मोठ्या पर्समधून एक डबा आणि फॉईल पेपरमध्ये व्यवस्थित गुंडाळलेलं पॅकेट बाहेर काढलं. मला खात्री होती की त्यात ब्रेड बटरपेक्षा काहीतरी चांगला ब्रेकफास्ट असणार. थँक्स दीदी, यू आर ग्रेट. मला वाटलंच होतं तू काहीतरी आणशील. मनापासून मी तिचं कौतुक करत होतो. उगाच खोटी तारीफ करून हरभऱ्याच्या झाडावर चढवू नको मला. थांब, मी गरम करून आणते. दीदी मिश्किलपणे हसत म्हणाली आणि उठली. तसा मी तिचा हात धरत तिला बसवलं. राहू दे ग दीदी, बस जरा निवांत गप्पा मार. मला काही इतकी भूक लागली नाही. तुम्हा बायकांना किचनमध्ये घुसायचं काहीतरी कारणच लागतं. आम्ही पुरुषांची काळजी करतो. त्यांना काय हवं नको ते बरोबर कळतं. ज्यांना जे पाहिजे ते देण्यातच आमचं सुख असतं. तुम्हा पुरुषांना ते कधी कळायचं नाही. अचानक संगीता दीदीच्या बोलण्याचा टोन बदलला होता आणि तिचा रोख कशावर होता हे माझ्या लक्षात आलं. तिच्या बोलण्याचा रोख तिचा नवरा संजय होता हे मी ओळखलं. माझ्या लक्षात आलं होतं की गेले काही महिने तिचं बोलणं असं सूचक झालं होतं ज्यामध्ये रोख तिचा नवरा संजय होता. आता तो फक्त कारणीभूत होता की दुसरं काही कारण होतं हे मला कळत नव्हतं. एक गोष्ट होती की संजय बरोबर संगीता दीदी म्हणावी तेवढी खुश नव्हती. अर्थात तिचा नवरा संजय चांगला माणूस होता. आमच्या नातेवाईकांमध्ये देखील त्याला मान होता. त्याचा एकच प्रॉब्लेम होता, म्हणजे त्याचा बिझनेस, त्याचा जीव की प्राण. स्वतःचं घर, संगीता दीदी आणि तिची मुलं यापेक्षा त्याला बिझनेसमध्येच जास्त रस होता. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. परंतु तुम्हाला काय वाटतं, आता हा बर्थडे कसा साजरा होणार आहे हे सगळं पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.